नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला इन्व्हर्जन ऑफ द युटरस बद्दल सांगणार आहे. तर आपण इन्व्हर्जन ऑफ युटरसची डेफिनेशन पाहणार आहोत, त्याचे व्हरायटीज पाहणार आहोत, ठीक आहे. कोणते प्रकार आहेत ते पाहणार आहोत, त्याचे कॉजेस ते का होतं ते इटिओलॉजी पाहणार आहोत, त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय डेंजर उद्भवू शकतं ते पाहणार आहोत, क्लिनिकल फीचर्स लक्षणं, इन्व्हेस्टिगेशन्स तपासण्या आणि डायग्नोसिस निदान कसं करायचं इन्व्हर्जन ऑफ युटरसचं, प्रोग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि मॅनेजमेंट हे सगळं आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण इन्व्हर्जन ऑफ युटरसची डेफिनेशन पाहूयात. तर ही काय कंडिशन आहे की यामध्ये युटरस जे आहे इट इज टर्न्ड इनसाइड आउट पार्शली और कम्प्लिटली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की युटरस हे असं एका उलट्या पिशवीसारखं असतं, ठीक आहे, उलट्या ठेवलेल्या पिशवीसारखं. तर या ॲक्यूट इन्व्हर्जन ऑफ युटरसमध्ये काय होतं की हे जे आहे, ठीक आहे, ही बाहेरची बाजू असं आपण समजून घेऊ. तर हे युटरस अगदी इनसाइड आउट असं, ही जी बाहेरची बाजू होता ही आत गेली बघा असं. तर इट इज ऑलमोस्ट टर्न्ड इनसाइड आउट पार्शियली और कम्प्लिटली. एकतर हे पूर्णपणे बाहेर येईल वजाइनामधून किंवा पार्शियली बाहेर येईल अशी ही कंडिशन आहे. तर ही खूप रेअर कंडिशन आहे, पण लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन आहे. आणि कधी होतं थर्ड स्टेज ऑफ लेबर. थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणजे जेव्हा प्लासेंटा बाहेर निघत असतो तेव्हा त्याला आपण थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणतो, ठीक आहे. तर फर्स्ट स्टेज आपल्याला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्शन टिल कम्प्लीट डायलेटेशन ऑफ द सर्व्हिक्स, दुसरी स्टेज ज्यात बेबी बाहेर पडतो, तिसरी स्टेज ज्यात प्लासेंटा बाहेर पडतो आणि चौथी स्टेज प्लासेंटा बाहेर पडल्यानंतरचा 1 तास, ठीक आहे. तर थर्ड स्टेज ऑफ लेबरमध्ये जेव्हा प्लासेंटा बाहेर पडतो त्या स्टेजमध्ये युटरस असं कम्प्लिटली किंवा पार्शियली इनसाइड आउट होण्याची शक्यता असते. आणि हा इन्सिडेन्स किती आहे तर 20,000 डिलिव्हरीजमधून एका डिलिव्हरीमध्ये होऊ शकतं, ठीक आहे. तर जे ऑब्स्टेट्रिक इन्व्हर्जन आहे, ठीक आहे, ऑब्स्टेट्रिक कंडिशन्समध्ये जे इन्व्हर्जन होतं युटरसचं म्हणजे डिलिव्हरी वगैरेच्या वेळेस म्हणा, तर इट इज ऑलवेज अन अक्यूट वन अँड युजली कम्प्लीट, ठीक आहे. तर ते युजली अक्यूट वन असं म्हणजे लगेच होणारं, थोड्यात अक्यूट म्हणजे जस्ट होणारं किंवा एकदम थोडक्या कालावधीमध्ये होणारं. आणि युजली ते कम्प्लीट असतं म्हणजे त्यामध्ये युटरस कम्प्लिटली वजाइनामधून बाहेर पडतो. आता याच्या व्हरायटीज आहेत 3, ठीक आहे, फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री. आणि थर्ड डिग्री म्हणजेच कम्प्लीट व्हरायटी. तर फर्स्ट डिग्री म्हणजे काय, देर इज डिम्पलिंग ऑफ द फंडस विच स्टील रिमेन्स अबव द लेवल ऑफ द इंटरनल ऑस. तर हे जे आता फंडस आहे तर याला असं डिम्पलिंग दिसेल तुम्हाला, असं डिम्पल पडल्यासारखं किंवा ते असं थोडंसं फारच असं खाली गेले असं बाहेर आलेलं नाही दिसणार. आणि इंटरनल ऑस जे आहे सर्विक्सचं, आता समजा या स्ट्रक्चरला सर्विक्स समजा, तर सर्विक्सचे 2 ओपनिंग आहेत. आतल्या ओपनिंगला आपण इंटरनल ऑस म्हणतो आणि बाहेरच्या ओपनिंगला आपण एक्सटर्नल ऑस म्हणतो. तर जे सर्विक्स आहे ते ही इंटरनल ऑस मधून पण बाहेर नाही आलेलं, ठीक आहे. आणि जे काय आहे फक्त एक डिम्पलिंग दिसते फंडसवर. तर ते झालं फर्स्ट डिग्री. सेकंड डिग्रीमध्ये काय होतं तर जे फंडस आहे युटरसचं ते सर्विक्समधून पास होतं, पण तरी पण ते वजायनापेक्षा वरतीच असतं म्हणजे वजायनामधून बाहेर आलेलं दिसत नाही. आणि थर्ड डिग्री किंवा कम्प्लीट इन्व्हर्जन ऑफ युटरस जे असतं त्यामध्ये एंड्रोमेट्रियम विथ और विदाउट द अटॅच प्लासेंटा इज विजिबल आउटसाइड द वल्वा. म्हणजे एंडोमेट्रियम प्लासेंटा बरोबर किंवा प्लासेंटा शिवाय वल्वा वजायनामधून बाहेर आलेलं दिसतं आपल्याला, ठीक आहे. वल्वा म्हणजे काय तर फिमेलचं जे एक्सटर्नल जेनेटॅलिया जसं बाहेरून दिसतं त्याला आपण वल्वा म्हणतो. द सर्विक्स अँड पार्ट ऑफ द वजायना मे ऑल्सो बी इन्वॉल्ड इन द प्रोसेस. तर युटरस बाहेर येण्याबरोबरच सर्विक्स आणि वजायना सुद्धा बाहेर आलेलं दिसतं. इट मे अकर बिफोर और आफ्टर सेपरेशन ऑफ द प्लासेंटा, ठीक आहे. तर प्लासेंटा बाहेर येण्याच्या आधी किंवा प्लासेंटा बाहेर येण्याच्या नंतर ही प्रोसेस इन्व्हर्जन ऑफ द युटरसची होऊ शकते. आता शक्यतो कॉजेस काय आहेत, बरीच इटिओलॉजी आहे मोठी, पण 4 कॉजेस आपण लक्षात ठेवूयात, ठीक आहे. एक तर थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणजे ऑब्स्टेट्रिक कंडिशन्समध्ये काय, ज्यामध्ये ॲक्यूट इन्व्हर्जन ऑफ द युटरस म्हणतो आपण. म्हणून तर बऱ्याच केसमध्ये इन्व्हर्जन ऑफ युटरस म्हणण्याऐवजी ॲक्यूट इन्व्हर्जन ऑफ युटरस शब्द वापरला जातो, कारण ते ऑब्स्टेट्रिक कंडिशन्समध्ये बऱ्याच वेळा ॲक्यूटच असतं. तर इट कॅन बी ड्यू टू कॉम्प्लिकेशन ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर और लिओमायोमा और प्रेसिपिटेट लेबर और प्लासेंटा अक्रेटा. प्लासेंटा अक्रेटा ती कंडिशन असते ज्यात एंडोमेट्रियमचा टिश्यू आपल्याला किंवा जे प्लासेंटा आहे ते आपल्याला मायोमेट्रियममध्ये म्हणजे नाही का तिकडे ग्रो झालेला दिसतो, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो प्लासेंटा अक्रेटा.
तर हे झाले कॉमन कॉजेस. पुढे अजून कॉजेस पाहूयात. तर आता हे इन्व्हर्जन ऑफ युटरसची इटिओलॉजी काय आहे, आपण ते कॉजेस पाहिले साधारणतः, पण काय इटिओलॉजी आहे आणखीन, तर इट कॅन बी स्पॉन्टेनियस और मोर कॉमनली इंड्यूस्ड. ठीक आहे, स्पॉन्टेनियस असू शकतो किंवा इंड्युस्ड असू शकतो, मोर कॉमनली इंड्युस्ड असतं. तर स्पॉन्टेनियस इन्व्हर्जन ऑफ युटरस कधी होतं, एकतर इट इज ब्रॉट अबाउट बाय लोकलाइज्ड ऑटोनी ऑफ प्लासेंटल साइट over the fundus associated with sharp rise of intra-abdominal pressure as in coughing, sneezing or bearing down effort. म्हणजे उदाहरणार्थ सपोज आता हे युट्रस आहे, ठीक आहे, तर इथे सपोज प्लासेंटल अटॅचमेंट झालेली आहे, तर हे जे साईट आहे युट्रसचं, तर ते अटोनीमध्ये आहे, म्हणजे त्या साईटला सपोज काही टोनच नाहीये, तिथे काही मसलची पॉवर नाहीये, टोन नाहीये, ते जे स्ट्रक्चर आहे ते अति जास्त रिलॅक्स स्टेटमध्ये आहे. आणि तेव्हा अचानक इंट्रा ॲब्डोमिनली कफ स्नीज करताना जेव्हा इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतं, ठीक आहे, कफिंग स्नीझिंगच्या दरम्यान किंवा बिअरिंग डाऊन एफर्ट्सच्या दरम्यान, ज्यावेळेस मदर पुश करत असते बेबी आणि प्लासेंटाला, तर अशा कंडिशनमध्ये स्पॉन्टेनियस इन्व्हर्जन ऑफ युटरस होऊ शकतं. त्यानंतर फंडल अटॅचमेंट ऑफ प्लासेंटा, तर जर ते प्लासेंटा फंडसला अटॅच्ड असेल, ठीक आहे, असं या ठिकाणी, तर मग पुन्हा स्पॉन्टेनियस इन्व्हर्जन ऑफ युटरस होऊ शकतं. शॉर्ट कॉर्ड असेल ज्या केसेसमध्ये, किंवा ज्या केसेसमध्ये प्लासेंटा अक्रिटा असतं, की जिथे खूप आतमध्ये ग्रो झालेला असतो प्लासेंटा, म्हणजे अगदी मायोमेट्रियम, म्हणजे एंडोमेट्रियममध्ये ग्रो होतो पण अगदी मायोमेट्रियम, आणि मग काही केसेसमध्ये पण परक्रिटा पण म्हणतो, ज्यामध्ये युट्रसच्या बाहेर म्हणजे असं सेरोज पेरिमेट्रियममध्ये पण ग्रो होतं, त्याला परक्रिटा म्हणतो. तो प्लॅसेंटा क्रिटा म्हणजे अगदी मायोमेट्रियल टिश्यूमध्ये सुद्धा खूप ग्रो झालेला आहे प्लॅसेंटा, अशा केसेसमध्ये. त्यानंतर वीकनेस ऑफ द युट्राइन वॉल ॲट द प्लासेंटल साईट आर ऑफन असोसिएटेड, म्हणजे जिथं प्लासेंटा अटॅच्ड आहे त्या साईटची जर का वीकनेस झाली, ती साईट जर त्या युट्रसचे ते मसलचं पार्ट खूप वीक असेल, तरी मग स्पॉन्टेनियस इन्व्हर्जन ऑफ युट्रस होऊ शकतो. आता आयाट्रोजेनिक इन्व्हर्जन ऑफ युट्रस ड्यू टू आयाट्रोजेनिक कॉजेस काय आहेत. आयाट्रोजेनिक म्हणजे जे डॉक्टरच्या हँडलिंगमुळे किंवा जे कोण मॅनेज करत आहे त्याच्या हँडलिंगमुळे, मिसमॅनेजमेंटमुळे जर का इन्व्हर्जन झालं तर त्याला आयाट्रोजेनिक म्हणतो. ठीक आहे, इंड्युस्ड कॉज. It is due to mismanagement of third stage of labor. Pulling the cord when the uterus is atonic, especially when combined with fundal pressure. म्हणजे सपोर्ट शॉर्ट कॉर्ड आपण हे कारण तर पाहिलंच आहे, पण सपोज जर का युट्रस अटोनिक असेल, म्हणजे एवढं बेअरिंग डाऊन इफेक्ट्स दिल्यानंतर, काही केसेसमध्ये खूप हेमोरेज झाल्यानंतर ही युट्रसची स्वतःची काही टोनच राहिली नसेल, आणि तेव्हा तुम्ही जर जोरात कॉर्ड ओढली तर मग हे युट्रस असं बाहेर येईल. ठीक आहे, हो ना, आणि इन्व्हर्ट सुद्धा होईल. ठीक आहे, आतून बाहेर, इनसाइड आउट इन्व्हर्ट. आणि त्यात जर का फंडल प्रेशर दिलं, जे की कधीच करू नये, ठीक आहे, असं केलं गेलं तर ते आयाट्रोजेनिक कॉज झालं. आणि त्यानंतर फंडल प्रेशर वाईल द युट्रस इज रिलॅक्स्ड, युट्रस रिलॅक्स असताना जर का फंडल प्रेशर दिलं गेलं, जे की एक फॅल्टी टेक्निक इन मॅन्युअल रिमूव्हल आहे, तरी मग इन्व्हर्जन ऑफ युट्रस होऊ शकतं. आता आणखीन काय रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे इन्व्हर्जन ऑफ युट्रसचे. एक तर युट्रसचं ओव्हर एनलॉर्जमेंट झालेलं असताना, जे की मल्टिपल प्रेग्नन्सीज, ट्विन्स, हायड्रॅमियस अशा केसेसमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, प्रोलॉंग लेबर, जर लेबर खूपच काळासाठी चाललं तर, फिटल मॅक्रोझोमिया, फिटसची साईज खूप मोठी असेल तर, आणि त्यामुळेच युट्राइन एनलार्जमेंट होऊ शकते. युट्राइन मॅलफॉर्मेशन्स, जसं की युट्राइन डायडेल्फिस किंवा मग बायकॉर्नेट युट्रस. ठीक आहे, अशी युट्रस जे ॲनाटॉमिकलच प्रॉब्लेम असल्यावर युट्रसमध्ये. मॉर्बिड ॲधरंट प्लासेंटा, ठीक आहे, जे मॉर्बिड आहे म्हणजे ज्या प्लासेंटामध्ये खराबी आहे, किंवा खराबी म्हणण्यापेक्षा इट इज नॉट हेल्दी आणि ते खूप अधेर्ड आहे. ठीक आहे, ड्यू टू दॅट इन्व्हर्जन ऑफ युट्रस होऊ शकतं. शॉर्ट अम्बिलिकल कॉर्ड म्हणू शकतो. टोकोलायसिस म्हणजे रिलॅक्सेशन ऑफ द युट्रस. ठीक आहे, युट्रस खूप रिलॅक्स झाला आणि त्यानंतर ॲब्डोमिनल प्रेशर वाढलं तर, आणि मॅन्युअल रिमूव्हल ऑफ प्लासेंटा. आणि इट इज मोर कॉमन इन विमेन विथ कोलाजन डिझिजेस लाईक एलर डॅनलॉस सिंड्रोम. त्यानंतर डेंजर्स काय आहेत तर ह्या इन्व्हर्जन ऑफ युट्रसचे, तर शॉक एक खूप महत्त्वाचं डेंजर आहे, कॉम्प्लिकेशन आहे, एक्स्ट्रीमली प्रोफाउंड, मेनली ऑफ न्यूरोजेनिक ओरिजिन ड्यू टू टेन्शन ऑन द नर्व्स ड्यू टू स्ट्रेचिंग ऑफ द इन्फंडिब्युलोपेल्विक लिगामेंट. तर इन्फंडिब्युलोपेल्विक लिगामेंट स्ट्रेच झाली तर त्यामुळे नर्व्स टेन्शन येऊ शकतं आणि त्यामुळे होऊ शकतं शॉक. त्यानंतर प्रेशर ऑन द ओव्हरीज ॲज दे आर ड्रॅग्ड विथ द फंडस थ्रू द सर्वायकल रिंग अँड पेरिटोनियल इरिटेशन. तर ओव्हरीजवर प्रेशर येऊ शकतं,
कारण मग ते जसं फंडस खाली गेलं, आता सपोज हे असं युट्रस आहे, ठीक आहे, नॉर्मली ही बाहेरची साईड आहे, तर मग जर युट्रस असं वजानामधून खाली गेलं आणि आता ही त्याची बाहेरची बाजू आत गेली, ठीक आहे, त्याचबरोबर मग ते लिगॅमेंट्स थ्रू ओव्हरीज आणि मग जे काही फॅलोपियन ट्यूब्स आहेत ते त्याला पण ओढू शकतात, ठीक आहे, त्यामुळे पण शॉक होऊ शकतो, ठीक आहे. अँड पेरिटोनियल इरिटेशन, ठीक आहे. त्यानंतर हेमरेज ड्यू टू डिटॅचमेंट ऑफ प्लासेंटा, पल्मोनरी एम्बोलिझम आणि मग असे डेंजर्स असू शकतात, ठीक आहे, ऑफ ॲक्यूट इन्व्हर्जन ऑफ युट्रस. आणि जर त्याची काळजी नाही घेतली तर इन्फेक्शन होऊ शकतं, युट्राईन स्लॉईंग होऊ शकतं. स्लॉईंग म्हणजे युट्रसचं जे सेल्स वगैरे आहेत ते डेड होऊन ते बाहेर पडू शकतात आणि क्रोनिक इन्व्हर्जन ऑफ युट्रस होऊ शकतं. क्रोनिक म्हणजे काय, तुम्ही काही करा मग युट्रस पुन्हा बॅक टू इट्स पोझिशन नाही येऊ शकत. आता अक्यूट इन्व्हर्जन ऑफ युट्रसचं डायग्नोसिस कसं करता येईल? एक तर सिम्पटम्सवरून, की त्या स्त्रीला लोअर ॲबडोमिनल पेन होऊ शकतं, ठीक आहे, थोड्या अक्यूट म्हणजे थोड्या कालावधीसाठी, म्हणजे अचानक म्हणू शकतो आपण, विथ बिअरिंग डाऊन सेन्सेशन, ठीक आहे. एस्पेशली असं वाटेल की पुन्हा म्हणजे डिलिव्हरी होऊन सुद्धा परत तिला खूप लोड आला आणि परत तसेच पुशिंगचे जसे ती डिलिव्हरीच्या वेळेस एफर्ट्स देते तसे तिला सेन्सेशन येईल, ठीक आहे, पेन आणि बिअरिंग डाऊन सेन्सेशन. त्यानंतर सायन्स कोणत्या, तर शॉक, वॅरिंग डिग्री ऑफ शॉक इज अ कॉन्स्टंट फीचर. त्यानंतर ॲबडोमिनल एक्झामिनेशनवर आपल्याला कपिंग किंवा डिम्पलिंग ऑफ द फंडल सरफेस जाणू शकतं. आणि बाय मॅन्युअल एक्झामिनेशन केल्यानंतर, ठीक आहे, युट्रसचं जेव्हा आपण दोन्ही हाताने बाय मॅन्युअल एक्झामिनेशन करतो त्यावेळेस आपल्याला डायग्नोजसुद्धा करता येतं इन्व्हर्जन ऑफ युट्रस आणि त्याची डिग्रीसुद्धा आपल्याला कळते. तर कम्प्लीट व्हरायटीमध्ये ज्यामध्ये संपूर्णच असं हे युट्रस जे आहे, सपोज ही त्याची बाहेरची सरफेस, तर युट्रस आता ही बाहेरची सरफेस झाली, तर हे कम्प्लिटली बाहेर आलेलं दिसतं, ठीक आहे. प्युअर शेप्ड मास प्रोट्रूड्स आउटसाइड द वल्वा विथ ब्रॉड एंड पॉइंटिंग डाऊनवर्ड अँड लुकिंग रेडिश पर्पल इन कलर. तर त्याचं ब्रॉड एंड असं खालच्या दिशेला दिसतो, प्युअर शेप्ड असं बाहेर आलेलं युट्रस दिसतं आणि त्याचा कलर रेडिश आणि पर्पल कलरचा दिसतो. आणि सोनोग्राफीच्या साहाय्याने आपण डायग्नोसिस कन्फर्म करू शकतो. आणि क्लिनिकल एक्झामिनेशन जेव्हा क्लिअर नसेल आपल्याला तेव्हा सुद्धा सोनोग्राफीचा फायदा होऊ शकतो. तर आता हे पहा, ह्या चित्रामध्ये फर्स्ट डिग्री इन्व्हर्जन ऑफ द युट्रस, सेकंड डिग्री पहा, हे इंटरनल लॉस आहे, ठीक आहे, हे एक्सटर्नल लॉस. तर हे बघा इकडे डिम्पलिंग, डिप्रेस पोस्टेरियर वॉल दिसत आहे युट्रसचं, ठीक आहे. सेकंड डिग्रीमध्ये बाहेर आलेलं आहे, ठीक आहे, सर्विक्समध्ये आहे, कम्प्लिटली बाहेर नाही आलेलं वजानामधून. आणि हे थर्ड डिग्री अगदीच उलटं झालं आहे पहा, आणि कम्प्लीट इन्व्हर्जन होऊन हे बाहेर आलं आणि इनसाइड आउट झालं आहे. तर प्रोग्नोसिस काय आहे इन्व्हर्जन ऑफ युट्रसचं, तर अनफेवरेबल सराउंडिंग्समध्ये बऱ्याच वेळा म्हणजे नाही का, अनफेवरेबल सराउंडिंग्स किंवा अनफेवरेबल सिच्युएशन्समध्ये हे होऊ शकतं, त्यामुळे प्रोग्नोसिस खूप ग्लूमी आहे, ठीक आहे. आपण काही सांगू म्हणजे युट्रसचं पुन्हा नॉर्मल कंडिशनमध्ये येणं तेवढं पॉसिबल नाही. इवन इफ द पेशंट सर्वाइव्स, इन्फेक्शन, स्लोइंग ऑफ द युट्रस अँड क्रोनिक इन्व्हर्जन विथ इल हेल्थ मे अकर. हे आपण पाहिले की इन्फेक्शन होऊ शकतं, स्लोइंग होऊ शकतं आणि क्रोनिक इन्व्हर्जन ऑफ द युट्रस होऊ शकतं, म्हणजे कायमस्वरूपी असंच राहू शकतं जरी पेशंट जगला तरी. प्रिव्हेन्शन काय आहे, तर एकतर जेव्हा युट्रस रिलॅक्स्ड असेल तेव्हा कधीच प्लासेंटा एक्सपेल करायचा प्रयत्न करायचा नाही, ठीक आहे, मॅन्युअली. त्यानंतर कॉर्ड पुल करणं फंडेल प्रेशर देऊन हे तर कम्प्लिटली अवॉइड केलं पाहिजे. आणि मॅन्युअल रिमूव्हल जरी तुम्ही केलं तर ते प्रॉपर मॅनरने असायला पाहिजे आणि स्किल्ड ऑब्स्टेट्रिशियन्स थ्रू ते व्हायला पाहिजे. मॅनेजमेंट काय, तर एक्स्ट्रा हेल्पसाठी कॉल करा आणि शॉक डेव्हलप होण्याच्या आधी हेल्प घ्या. Urgent manual replacement even without anesthesia if it is not readily available is the essence of treatment for a skilled accoucher. म्हणजे पटकन हे युट्रस जसं होतं तसं त्या पोझिशनमध्ये ठेवणं, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या, अनेस्थेशिया अवेलेबल असो नसो, ठीक आहे, ते एका स्किल्ड ऑब्स्टेट्रिशियनने किंवा अकाउचरने, म्हणजे जे डिलिव्हरी करतात असे मिडवाईफ्स वगैरे, त्यांचं काम आहे. आता इन्व्हर्जन ऑफ युट्रसच्या मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल स्टेप्स काय आहेत. युजली शक्य असेल ऑब्वियसली
जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा जनरल ॲनेस्थेशिया तर द्यायचाच। जो पार्ट लास्ट इन्व्हर्ट झालाय त्याला पहिले आतमध्ये टाकायचं, ठीक आहे, विथ द प्लॅसेंटा अटॅच टू द युट्रस बाय स्टडी फर्म प्रेशर एक्झर्टेड बाय द फिंगर्स. तर फिंगर्सने स्टडी प्रेशर देऊन युट्रस पुन्हा आतमध्ये इन्सर्ट करायचा, ठीक आहे. टू अप्लाय काउंटर सपोर्ट बाय द अदर हँड प्लेस्ड ऑन द अब्डोमेन. तर दुसरा हात आपला अब्डोमेन वर असेल त्याने काउंटर सपोर्ट व्यवस्थित द्यायचा आणि या हाताने फिंगर्सने व्यवस्थित इन्सर्ट करून ठेवायचा आणि हात आतमध्येच असला पाहिजे युट्रसमध्ये, ठीक आहे, अंटिल ऑक्सिटोसिन आणि PGF2 अल्फाने जोपर्यंत युट्रस पुन्हा पहिल्यासारखं कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये जात नाही तोपर्यंत आपला एक हात आतमध्येच असायला हवा इन्सर्ट केल्यानंतर, आणि दुसऱ्या हाताने काउंटर सपोर्ट द्यायला हवा ॲब्डोमेनवर. After replacement, the hand should remain inside the uterus until the uterus become contracted by parenteral oxytocin or PGF2 alpha. The placenta is to be removed manually only after the uterus become contracted. किंवा बऱ्याच केसेसमध्ये प्लॅसेंटा however may be removed prior to replacement. तर प्लॅसेंटा एक तर नंतर काढायला हवा जेव्हा युट्रसची नॉर्मल टोन व्यवस्थित होऊन जाईल, आपण ऑक्सिटोसिन किंवा PGF2 दिल्यानंतर, PGF2 अल्फा दिल्यानंतर, प्रोस्टाग्लॅंडिन दिल्यानंतर, किंवा मग पहिले सुद्धा आपण काढू शकतो प्लॅसेंटा टू रिड्यूस द बल्क विच फॅसिलिटेट्स द रिप्लेसमेंट, ठीक आहे. तर त्याचा म्हणजे नाही का बल्क कमी करण्यासाठी, युट्रसचं जे ओझं आहे ते कमी करण्यासाठी, जेणेकरून आपण रिप्लेसमेंट अधिक इझिली करू शकतो. आणि पार्शली सेपरेटेड टू मिनिमाइज द ब्लड लॉस. तर अगदी प्लॅसेंटा सपोज असं अर्धवट सेपरेट झालेला असेल तर पुढचा ब्लड लॉस टाळण्यासाठी सुद्धा आपण पुन्हा प्लॅसेंटा अख्खा काढू शकतो, पण मग ते प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन एका स्किल्ड ऑब्स्टेट्रिशियनला जसं व्यवस्थित वाटतं त्याच्या एक्सपिरियन्सनुसार तसं करणं गरजेचं आहे. युज्युअल ट्रीटमेंट ऑफ शॉक इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन शुड बी अरेंज सायमल्टेनियसली. तर अशा केसेसमध्ये त्या लेडीची ऑब्व्हियसली शक्यता आहे की ती शॉकमध्ये जाईल, तर त्यासाठीचं ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरेचं सगळं प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. त्यानंतर जर का शॉक डेव्हलप झाला तर मग कोणते प्रिन्सिपल स्टेप्स आपण करायला हवे. एकतर अर्जंट नॉर्मल सलाईन आणि ब्लड ट्रान्सफ्युजन, जे की मेनस्टे आहे ट्रीटमेंटचे ब्लड ट्रान्सफ्युजन, ते आपण करतो. त्यानंतर ही ॲक्च्युअल मॅनेजमेंट आहे. आपण काय करतो, जे इन्व्हर्टेड युट्रस आहे, ठीक आहे, ते म्हणजे पामवर ठेवून आपण फिंगर्स प्लेस नियर द युट्रस सर्वाइकल जंक्शन, आपण ते आतमध्ये ठेवतो, ठीक आहे. आपण प्रेशर एक्झर्ट करतो फंडसवर आणि मग ते वजायनामध्ये जातं, ठीक आहे. त्यानंतर आपण वजायनाला पण पॅक करतो विथ अँटीसेप्टिक रोलर गॉज पीसने. आपण ब्लड बाहेर येऊ नये आणि ते आतमध्येच व्यवस्थित राहावं म्हणून आपण ते गॉज पीसने पॅक करून टाकतो. त्यानंतर बेडचा जो फूट एंड आहे, ती बाई जिथे झोपली तिचा जो फूट एंड आहे बेडचा, तो रेज करायचा जेणेकरून खाली जास्त ब्लिडिंग होणार नाही खालच्या दिशेने. त्यानंतर युट्रस त्याचं रिप्लेसमेंट करायचं युझिंग हायड्रोस्टॅटिक मेथड, ओसुलिन्स मेथड, युझिंग जनरल ॲनेस्थेशिया इज टू बी डन अलॉंग विथ रिससिटेटिव्ह. तर रिससिटेट तर करायचंच आहे, पण हायड्रोस्टॅटिक मेथड कशी अप्लाय करायची ते आपण पाहूयात, ठीक आहे. एकतर ती खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे शॉक होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी असतात. तर हायड्रोस्टॅटिक प्रेशरचे 2 चित्र मी तुम्हाला दाखवले आहे. तर ह्यामध्ये काय करतो आपण, जे युट्रस इन्व्हर्टेड झालेलं आहे ते आपण वजानामध्ये रिप्लेस करून टाकतो, ठीक आहे. आपण काय करतो, एक डश नॉझलमध्ये, ठीक आहे, डश नॉझलचं चित्र दाखवलेलं आहे बघा. तर त्यामध्ये आपण काय करतो, डश नॉझल, तर यामध्ये आपण काय करतो, वॉर्म स्टराईल फ्लुइड भरतो, ठीक आहे, 5 लिटरपर्यंत, आणि मग ते आपण ग्रॅज्युअली वजायनामध्ये इन्स्टिल करतो. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे वजायनल ऑरिफिस आहे ते ऑब्व्हियसली ते ऑपरेटरचा जो पाम आहे त्यांनी ऑब्स्ट्रक्ट झालेला आहे, आणि त्यानंतर एका असिस्टंटला सांगायचं की जे मग वजायनलची जी ओपनिंग आहे जी आजूबाजूने ओपन्ड आहे हाताच्या आजूबाजूला, ती पण क्लोज करून टाकायची. त्याचे लिप्स जे आहेत वजानाचे ते प्रॉपरली अपोज करायचे अराउंड द पाम बाय अन असिस्टंट, ठीक आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्हली एक सिलिकॉन कप, ठीक आहे, व्हॅक्यूम एक्स्ट्रॅक्शन कप सुद्धा ठेवू शकतो आपण वजानामध्ये. जेव्हा डूश आपण 3 फीटच्या हाईटवर ठेवतो अबव द युट्रस, ठीक आहे, द वॉटर डिस्टन्स द वजाना अँड द कॉन्सिक्वेंट इन्क्रीज इंट्रावजानल प्रेशर लीड्स टू रिप्लेसमेंट ऑफ द युट्रस. तर त्या पाण्याने आपण जे प्रेशर बिल्डअप करतो त्यामुळे मग युट्रस व्यवस्थित रिप्लेस होऊन जाईल त्याच्या जागेवर. सबअक्यूट स्टेजमध्ये काय करतो आपण, तर ऑब्व्हियसली ब्लड ट्रान्सफ्युजन करतो जनरल कंडिशन इम्प्रूव्ह होण्यासाठी, इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी अँटीबायोटिक्स देतो, ठीक आहे. हायड्रोस्टॅटिक प्रेशरने किंवा मॅन्युअली युट्रस पुन्हा रिपोजिट करायचं. आणि मग जर हे फेल झालं सगळं, हायड्रोस्टॅटिक मेथड सुद्धा फेल झाली, मॅन्युअली ठेवणं सुद्धा फेल झालं,
तेव्हा आपण ॲब्डोमिनल ऑपरेशन करू शकतो, हाउलटेन्स ऑपरेशन, आणि ते ऑपरेशन करून आपण पुन्हा युट्रस रिपोजिट करू शकतो त्याच्या व्यवस्थित ठिकाणी पेल्विसमध्ये. तर हे झालं मॅनेजमेंट ऑफ अक्यूट इन्व्हर्जन ऑफ युट्रस. तर इन्व्हर्जन ऑफ युट्रस बद्दल आपण सगळं पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्याची मॅनेजमेंट, त्यावर जे काही क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ते सगळं पॉईंट वाईज आपण डिस्कस केलेलं आहे. थँक्यू.